सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे प्रकार घडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि येवला गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याकडे निवेदन व तक्रार दाखल करण्यात आले आहे। बनावट ग्रामसभा आणि निधीचा अपहार। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सावरगावमध्ये प्रत्यक्ष ग्रामसभा न घेताच ग्रामसेवक आणि सदस्यांनी संगनमत करून केवळ कागदोपत्री बोगस ग्रामसभा दाखवल्या आहे। प्रत्यक्षात कोणतीही चर्चा न करता इतिवृत्त तयार करणे हा भारतीय न्याय संहिता BNS आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत नियमावलीचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। विविध योजनांत गंभीर अनियमितता। ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात 10 प्रमुख आरोपांचा समावेश आहे। 15वा वित्त आयोग, केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगाचा निधी कागदावर खर्च दाखवून प्रत्यक्षात कोणतीही विकास कामे केली नसल्याचा आरोप आहे। अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत आलेला निधी इतरत्र वळवून शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे। ई टेंडरिंगला बगल। नियमानुसार ई टेंडरिंग न करता मर्जीतल्या ठेकेदारांना आणि संस्थांना थेट कामे देऊन स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचा गळा घोटण्यात आला आहे। प्रत्यक्ष साहित्य खरेदी न करता किंवा कामे पूर्ण न करता खोटी वाउचर तयार करून शासनाचा निधी लाटण्याचे प्रकार घडले आहे। अनेक ग्रामस्थांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। ग्रामसेवक कर्तव्यात कसूर करत असून ते आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असतानाही नेहमी ते गैरहजर असतात, असाही ठपका ठेवण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। आता यावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। मी अशोक सकाराम लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य येवला। माझे म्हणणे असे एक आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः 300-350 आदिवासी लोकसंख्या आहे। तरी आम्हाला आजपर्यंत कुठली जी निधी येते ती निधी आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या एकाही आदिवासी मेंबरला विश्वासात न घेता किंवा मी स्वतः एक तालुका लेवल जिल्हा लेवलचा पुढारी असून मलासुद्धा विश्वासात न घेता आमची निधी भरपूर आलेली आहे आणि त्या निधीचा उपयोग कुठंतरी दुसरीकडे केला गेलेला आहे। आम्हाला कुठलंही ते माहिती नाही। तर त्याची व्यवस्थित चौकशी सखोल झाल्या पाहिजे आणि ती चौकशी होऊन जे संबंधित जे कोणी काही गैरव्यवहार केला असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे। कारण आमची जी आदिवासी निधी ही सेपरेट असते शासनाने दिलेली, आमच्या निधीचा उपयोग हा आदिवासी समाजाला विचारल्याशिवाय करता येत नाही, परंतु आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नाही। जसं काही जणू काही करणाऱ्यांना असं वाटलं की या सावरगावमध्ये आदिवासी भिल्ल समाज नाहीच आहे, पण मग हा समाज जागृत झालेला आहे आणि या समाजानं आता विचार केला आहे की आपली निधी ही ग्रामपंचायत लेवलला जी आलेली आहे तिचा उपयोग आपल्याला माहिती झाला पाहिजे आणि तिचा जो दुरुपयोग झाला आहे त्याची ताबडतोब चौकशी केली पाहिजे। अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर सर्व आदिवासी समाज पंचायत समितीतून उपोषण धरून डायरेक्ट आमचा जो हक्क आहे जिथं आदिवासी विकास भवन तिथं जाऊन तालुका लेवलचे सगळे आदिवासी संघटना कार्यकर्ते गोळा करून आम्ही तिथं उपोषण केल्याशिवाय राहणार नाही। मी सावरगाव येथील रहिवासी असून माझं नाव योगेश चांगदेव पवार आहे। सावरगाव येथील ग्रामपंचायतीत करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला याची मी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, मला उपलब्ध झाली नाही। ग्रामविकास अधिकारी सांगता की ज्याचं दप्तर उपलब्ध नाही। त्या संदर्भात आम्ही आज गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं। न झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व न झालेल्या कामांची पाहणी व्हावी, संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, त्याची पाहणी व्हावी याच्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुढील 4 दिवसात चौकशी समिती नेमून त्याची चौकशी करतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय देतो। याच्या व्यतिरिक्त आमचं समाधान झालं नाही तर आम्ही ह्याच ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।